नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. बाळ, जर फक्त पित्याची आज्ञा असेल तर माता ही पित्यापेक्षा मोठी आहे असे मानून वनात जाऊ नकोस. परंतु माता पिता या दोघांनी वनात जाण्यास सांगितले असेल तर वन हे तुझ्यासाठी शेकडो अयोध्येच्या राज्यांच्या बरोबरीचे आहे. वनातील देव हे तुझे पिता असतील आणि वनदेवी या माता असतील. तेथील पशुपक्षी तुझ्या चरणकमलांचे सेवक होतील. राजाने वृद्धावस्थेत वनवास करावा हे योग्यच आहे. फक्त तुझी सुकुमार अवस्था पाहून मनात दुःख वाटते. हे रघुवंशाच्या तिलका, वन हे मोठे भाग्यशाली आहे आणि जेने तुझा त्याग केला ती अयोध्या अभागी होय. हे पुत्रा, जर मी तुला म्हटले की मलाही बरोबर घेऊन चल तर तुला संशय येईल. आई मला या निमित्ताने थांबवू इच्छिते. हे पुत्रा, तू सर्वांनाच प्रिय आहेस, प्राणांचा प्राण आणि हृदयाचे जीवन आहेस. तोच तू प्राणाधार म्हणत आहेस की माते, मी वनात जातो आणि मी तुझे बोलणे ऐकून पश्चाताप करत बसली आहे. असा विचार करून व खोटे प्रेम दाखवून मी काही हट्ट करीत नाही. मुला, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. मातेचे नाते मानून मला विसरून जाऊ नकोस. हे लाडक्या, पापण्या जशा डोळ्यांच्या रक्षण करतात त्याप्रमाणे देव व पितर तुझे रक्षण करोत. तुझ्या वनवासाच्या 14 वर्षाचा काळ हा जणू जल आहे आणि प्रियजन व कुटुंबीय मासे आहेत. तू दयेची खाण आहेस व धर्माची धुरा धारण करणारा आहेस. असा विचार करून आम्ही सर्वजण जिवंत असे तोपर्यंत भेटण्याचा उपाय कर. मी जीव ओवाळून सांगते, तू सेवकांना, आप्तांना व नगरवासियांना अनाथ करून सुखाने वनात जा. आज सर्वांची पुण्याई संपली. हा कठीण काळ आमच्यावर ओढावला. अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत आणि स्वतःला दुर्दैवी मानून माता कौसल्येने श्रीरामांचे चरण घट्ट धरले. हृदयामध्ये भयानक असह्य दुःख भरले होते. त्यावेळी तिने केलेल्या विलापाचे वर्णन करणे शक्य नाही. श्रीरामांनी मातेला उठवून हृदयाशी धरले आणि कोमल शब्दांनी तिची समजूत घातली. ही वार्ता ऐकताच सीता व्याकुळ झाली आणि सासूजवळ येऊन तिच्या चरणकमलांना वंदन करून मान खाली घालून बसली. सासूने कोमलवाणीने तिला आशीर्वाद दिला. सीतेची अत्यंत सुकुमार अवस्था पाहून ती व्याकुळ झाली. रूपाची खान असलेली आणि पतीवर पवित्र प्रेम करणारी सीता ही मान खाली घालून बसून विचार करीत होती. प्राणनाथ श्रीराम वनात जाऊ इच्छितात. पाहूया कोणत्या पुण्यवानाची त्यांना सोबत घडेल. शरीर व प्राण दोन्ही बरोबर जाणार की फक्त प्राणानेच यांची सोबत होईल. विधात्याची करणी काही कळत नाही. सीता आपल्या सुंदर चरणांच्या नखांनी जमीन कुरतडत होती. असे करताना तिच्या नुपुरांचा मधुर ध्वनी होत होता. कवी त्याचे वर्णन कसे करतो आहे हे बघूयात. जणू प्रेमवश होऊन नुपूर विनंती करीत होते की सीतेच्या चरणांनी आम्हाला कधी सोडून जाऊ नये. सीतेच्या सुंदर नेत्रातून पाणी वाहत होते. तिची दशा पाहून श्रीराम माता कौसल्या श्रीरामांना म्हणाली, पुत्रा, सीता ही अत्यंत सुकुमार आहे आणि सासू सासरे व कुटुंबियांची आवडती आहे. हिचे वडील जनक हे राजांचे शिरोमणी आहेत. सासरे सूर्यकुलाचे सूर्य आहेत आणि पती सूर्यकुल रूप कुमुदवनास प्रफुल्लित करणारे चंद्र व गुण आणि रूपाचे भांडार आहेत. शिवाय रूपराशी, सुंदर गुण आणि शीलसंपन्न लाडकी सून मला लाभली आहे. मी हिला आपल्या डोळ्यांच्या बाहुलीप्रमाणे जतन करून हिच्यावर प्रेम केले आहे. माझे प्राण हिच्यामध्ये गुंतले आहेत. कल्पलतेसारखी मी हिला मोठ्या लाडाने स्नेहरूपी जलाने शिंपून पाळले आहे. आता या लतेच्या फळण्याचा काळ आला तर विधाता प्रतिकूल झाला. याचा काय परिणाम होणार आहे हे कुणास ठाऊक. सीतेने पलंग, मांडी आणि झोपाळा सोडून कधी कठीण भूमीवर पाय ठेवला नाही. मी नेहमी संजीवनी मुळीप्रमाणे अत्यंत काळजीने हिची राखण केली. मी हिला कधी दिव्याची वात विझवायला सुद्धा सांगत नसे. तीच सीता आता तुझ्याबरोबर वनात जाऊ पाहते. हे रघुनाथा, तिला काय आज्ञा आहे? चंद्रमाच्या किरणातील अमृत इच्छिणारी चकोरी सूर्याकडे कसे पाहू शकेल? हत्ती, सिंह, राक्षस इत्यादी अनेक दुष्ट जीव जंतू वनात वावरत असतात. बाळा, त्या विषाच्या वाटिकेमध्ये संजीवनीची मुळी कशी शोभून दिसेल? वनामध्ये ब्रह्मदेवाने विषय सुखाशी अपरिचित असणाऱ्या कोल व भिल्ल यांच्या मुली निर्माण केल्या आहेत. त्यांचा स्वभाव पाषाण किड्याप्रमाणे कठोर असतो. त्यांना वनात कधी त्रास वाटत नाही किंवा तपस्व्यांच्या स्त्रिया वनात राहण्यास योग्य आहेत.
त्यांनी तपस्येसाठी सर्व भोग सोडून दिलेले असतात. हे पुत्रा, मी जी चित्रातील माकड पाहून घाबरते ती सीता वनात कशी राहू शकेल? देव सरोवरातील कमलवनात संचार करणारी हंसी डबक्यात राहण्यास योग्य आहे काय? याचा विचार करून जर तुझी आज्ञा असेल तर मग मी जानकीला तसा उपदेश देईन. कौसल्या म्हणाली, जर सीता घरी राहिली तर मला मोठा आधार होईल. श्रीरामांनी जणू शील व स्नेहरूपी अमृताने ओथंबलेली मातेची प्रियवाणी ऐकून विवेकपूर्ण प्रिय वचन बोलून मातेचे समाधान केले. मग वनातील गुण दोष सांगून ते सीतेला समजावीत म्हणू लागले. आजच्यासाठी धन्यवाद.